अनाथांचा नाथ, दिनाचा दयाळ, भक्तांचा कृपाळ पांडुरंग. ये गा तू विठ्ठला माझिया माहेरा, कृपेच्या सागरा पांडुरंगा. आद्य संत नामदेवांचे हे वचन भक्तांचे पांडुरंगाशी असलेले नातं, त्यांच्यावरील अपार श्रद्धा सांगते. आषाढी एकादशीच्या निमित्ताने संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वरांची पालखी पंढरपूरच्या दिशेने निघाली आहे. त्यानिमित्त आज आपण पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराविषयी जाणून घेऊयात. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर, ज्याला विठोबा किंवा पांडुरंग असेही म्हणतात, हे महाराष्ट्रातील बहुजनांचे श्रद्धास्थान. चंद्रभागा म्हणजेच भीमा नदीच्या काठी वसलेलं हे मंदिर भगवान विठ्ठल आणि रुक्मिणी यांना समर्पित आहे. या मंदिराची कथा पौराणिक, ऐतिहासिक आणि भक्ती परंपरेशी जोडलेली आहे. विठ्ठलाला भगवान विष्णू किंवा श्रीकृष्णाचा अवतार मानले जाते. एका लोककथेनुसार विठ्ठल पंढरपूरला आपल्या भक्ताच्या भक्तीने प्रसन्न होऊन आले. पंढरपूरच्या पांडुरंग नावाच्या भक्ताने कठोर तपश्चर्या केली, ज्यामुळे प्रसन्न होऊन भगवान विष्णूने त्याला दर्शन दिले आणि पंढरपुरात कायमचं वास्तव्य करण्याचं वचन दिलं. विठ्ठलाची मूर्ती कमरेवर हात ठेवून आणि विटेवर उभी आहे. याही मागे एक कथा आहे. पांडुरंग नावाच्या भक्ताने आपल्या आई वडिलांची सेवा करताना भगवान श्रीकृष्ण यांना दर्शनाची विनंती केली. भक्ताच्या भक्तीने प्रभावित होऊन श्रीकृष्ण त्यांच्या घरी आले, पण पांडुरंग तेव्हा आपल्या पालकांची सेवा करत होते. त्यांना श्रीकृष्णाला थांबवण्यास सांगितले आणि त्यांच्या समोर एक वीट ठेवली. श्रीकृष्ण त्या विटेवर उभे राहिले आणि तेव्हापासूनच विठ्ठलाची ही रूपरेखा प्रसिद्ध आहे. रुक्मिणी, विठ्ठलाची पत्नी, मंदिरात स्वतंत्रपणे पूजली जाते. एका कथेनुसार रुक्मिणी विठ्ठलावर काही कारणामुळे नाराज झाली आणि ती वेगळ्या मंदिरात राहू लागली, पण भक्तांच्या प्रार्थनेने ती परत विठ्ठलासोबत एकत्र आली. विठ्ठल मंदिराचा उल्लेख 12व्या-13व्या शतकापासून मिळतो, जेव्हा यादव राजवंशाने या मंदिराला संरक्षण दिले. मंदिराची मूळ वास्तू होयसळ आणि यादव शैलीतील आहे. कालानुरूप वास्तूमध्ये अनेकदा पुनर्बांधणी करावी लागली, पण मंदिराचा मूळ ढाचा तसाच आहे. संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ यांनी 13व्या शतकापासून विठ्ठल भक्तीचा प्रसार केला. या संतांचा मूळ समाजातील अनिष्ट चालीरीती, अंधश्रद्धा नष्ट करून समाजाला पुरोगामित्वाकडे नेण्याचा होता. लोकांची पांडुरंगावर श्रद्धा होती. हे संतही पांडुरंगाचे निस्सीम भक्त होते. त्यामुळे त्यांनी पांडुरंगाच्या भक्तीच्या मार्गाने अभंग आणि कीर्तनाच्या माध्यमातून समाजाला जागृत करण्याचे काम केले. संत नामदेवांनी वारीची परंपरा सुरू केली. विशेषतः आषाढी आणि कार्तिकी एकादशीला होणारी वारी ही मंदिराच्या इतिहासाचा अविभाज्य भाग आहे. मराठा साम्राज्य आणि पेशव्यांनी मंदिराला संरक्षण दिले, ज्यामुळे मंदिराची समृद्धी वाढली. विठ्ठलाची काळ्या पाषाणाची मूर्ती कमरेवर हात ठेवून विटेवर उभी आहे. गळ्यात तुळशी माळा आणि डोक्यावर मुकुट. मुख्य मंदिरापासून जवळच रुक्मिणीचे स्वतंत्र मंदिर आहे, जिथे तिची पूजा होते. मंदिर चंद्रभागा नदीच्या काठी आहे, जिथे वारकरी स्नान करतात. पंढरपूर येथे भीमा नदीने चंद्रकोरासारखे वळण घेतले आहे, त्यामुळे तिला चंद्रभागा हे नाव मिळाले. आषाढी एकादशीला संत ज्ञानेश्वर, संत तुकारामाच्या पालख्या येथे येतात, ज्यामुळे लाखो भक्तांचा मेळावा होतो. विठ्ठल मंदिर हे समानता आणि भक्तीचे प्रतीक आहे. येथे जाती धर्मांचे भेद मानले जात नाही आणि सर्वांना दर्शनाची संधी मिळते. संतांनी रचलेले अभंग आणि भजने येथे गायली जातात, जे मराठी साहित्य आणि संगीताचा खजिना आहे. पंढरपुरात येणे म्हणजे वारकऱ्यांना आपल्या माहेरी आलेल्याचाच आनंद होतो. पांडुरंगाला भेटण्यातला आनंद हा आपल्या माता पित्यांना भेटण्या इतकाच असल्याचे भक्त मानतात. पांडुरंगाचे मंदिर केवळ धार्मिक स्थान नाही, तर मराठी संस्कृती आणि समानतेचे प्रतीक आहे. आजही लाखो भक्त चंद्रभागेच्या काठी विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात आणि विठ्ठलाच्या भक्तीत लीन होऊन जातात.